प्रेक्षकांनो, छोट्या बयोची मोठी स्वप्न, आज ही मालिका पुन्हा एकदा मी 2 भागामध्ये तुम्हाला ऐकवणार आहे। सुरुवातीचा हा पहिला भाग। तर सुरुवातीला आपण बघतोय विशाल पहाटे पहाटे उठलाय, पण त्याला बयो कुठे दिसेना। तो आजूबाजूच्या लोकांना विचारतो, इथे माझ्यासोबत मुलगी होती ती बघितली का? विशालला बयो दिसेना, त्यामुळे तो कावरा बावरा झालाय आणि सरस्वती सरस्वती आवाज देतोय, पण तरी सुद्धा त्याला बयो दिसेच ना। शेवटी तो खाली बसतो एके ठिकाणी आणि त्याच्यासमोर बयो असा चहा घेऊन येते। मग विशाल एकदम म्हणतो, काय ग सरस्वती, कुठे गेली होतीस मला सोडून? बयो म्हणते, सर कुठे नाही, मी चहा आणायला गेले होते। विशाल म्हणतो, असं नको ना सोडून जात जाऊस तू मला। बयो आता त्याच्याकडे बघतच राहते। विशाल म्हणतो, अगं म्हणजे मला म्हणायचं होतं असं न सांगता जाऊ नकोस। बयो म्हणते, बरं नाही जाणार हं। आणि बयो त्याला चहा घेताना म्हणते, सर आपण असं चेअर्स करूयात का? विशाल म्हणतो, का ग? बयो म्हणते, काल रात्री माझी रात्र खूप सुंदर घालवलीत ना, त्यासाठी कुठलाही विचार न करता तुम्ही माझी मदत केलीत आणि मला सोबत दिली तुमची, त्यासाठी खूप खूप थँक्यू। आणि दोघं मिळून आवडीने आणि गोडीने चहा घेतात। आणि आता विशाल बयोकडे काहीसं असं बघायला लागतोय, दोघांमध्ये प्रेमाची कळी खुलायला लागली आहे खरं। असो, तर आता तो म्हणतो, मी तुला घरी सोडतो, आणि त्याने तिला घराजवळ सोडलं आहे। आणि आता बोलता बोलता म्हणतो, मला तुला बऱ्याच दिवसापासून काहीतरी सांगायचं होतं। बयो म्हणते, सांगा ना मग। आणि खूप मोठा पॉज घेतो आणि म्हणतो, काही नाही। आता बयो म्हणते, सर थांबा, तुमचं जॅकेट राहिलं आहे। आणि बयो विशालचं जॅकेट त्याला देऊन टाकते। दोघंजणं एकमेकांच्या डोळ्यांमध्ये बघतात आणि मग बयो त्याच्याकडे स्माईल करते आणि निघून जाते। या दोघांमधलं आकर्षण आणि प्रेम खूपच सोंजवळ आणि सात्विक दाखवलंय त्यांनी, हे मात्र खरं आहे। म्हणजे आजकाल हे असं लांबून लांबून प्रेम बघायला मिळत नाही ना। विशाल आणि बयोचं लग्न झालं पाहिजे नाही का प्रेक्षकांनो? छान वाटेल आपल्याला या जोडीला असं ऑन स्क्रीन बघायला। असो, तर विशाल आता जॅकेट घेऊन निघालाय त्याच्या घरी। बयो आता मोकल काकूच्या घरी पोहोचते, बाहेरचं कुलूप बघते आणि हेताला म्हणते, काय ग, काल रात्री तुम्ही वापस आल्या तर मला फोन का केला नाही? आता आतमध्ये जाऊन सगळा पसारा बघते ती आणि तिला सगळं चित्र लक्षात येतं। हेतल म्हणते, काय ग सकाळी सकाळी कटकट सुरू करतेस, नाही लक्षात राहिलं फोन करायचं? अंकिता पण तिथेच पडलेली असते, त्यामुळे बयोला कळते की काल रात्री इथे इरा येऊन गेली। इरा पहाटे पहाटे उठत नसते, आरव तिला ओरडून उठवत असतो, उठ इरा लवकर, काल रात्री तू उशिरा का आलीस? आता ही इरा वैतागून उठते आणि म्हणते, काय कटकट करतोयस रे आरव दादा तू? आरव म्हणतो, नीट बोल माझ्याशी, मी तुझा मोठा भाऊ आहे। काल रात्री तू कुठे गेली होतीस? तू काल मोकल काकूंच्या घरी गेली होतीस ना, त्या अंकिता आणि हेतलसोबत पार्टी करायला ड्रिंक केलंस ना तू इरा? इरा म्हणते, तुला कोणी सांगितलं? त्या दळभद्रीने सांगितलं असेल तुला। आरव म्हणतो, तिने मला सांगितलेलं नाहीये, तुझे डोळेच सांगतायत सगळं काही। आरव आता इराला ओरडत असतो, खरं तर हे मोठ्या भावाचं काम आहे, तो आरव अगदी व्यवस्थित करतोय। पण लगेच गौतमी येते आणि म्हणते, काय झालं आरव, का बोलतोयस इराला? आरव म्हणत असतो, अगं मम्मा तुला माहिती नाहीये, ही काल रात्री, लगेच गौतमी इराची चूक झाकती आणि म्हणते, अरे मला माहिती आहे, ती काल रात्री तिच्या मैत्रिणीकडे होती, गौरीकडे, तिची काळजी घ्यायला। आरव म्हणतो, नाही मम्मा, ही तुझ्याशी खोटं बोलली असेल, मी तुला सांगतोय ना। पण ही गौतमी म्हणते, आरव मला माहिती आहे, तुला सांगितलं ना मी, जा बरं, तुला उशीर होतोय ना। आता आरव काय बोलणार तिथे या दोघींच्या मध्ये? आरव गपचूप तिथून निघून जातो। मग गौतमी म्हणते, इरा आवर लवकर, आधीच ऑलरेडी उशीर झालाय, आता आणखीन तमाशा नकोय मला। आता गौतमी तिला उठवते, पण इरा गौतमी गेल्यावर झोपून राहते। इकडे बयोबाई गालातल्या गालात हसतायत, काल रात्रीची पाणीपुरी आणि सगळी मज्जा आठवून आठवून त्यांना खूप छान वाटतंय। आता विशालची पण आठवण येते तिला, हे वयच असतं ना आकर्षणाचं। आता सुमन तिला बघते गालातल्या गालात हसताना आणि तिला विचारते, काय ग बयो, हसतेस काय गालातल्या गालात? एवढा गुलाबी गुलाबी का झालाय तुझा चेहरा? काय ग एकटी एकटी का हसते? बयो म्हणते, अगं काही नाही आत्ते, ते जोक आठवला। सुमन म्हणते, खुळगी आहे मी, पण एवढी खुळगी नाहीये की मला माझ्या बयोच्या चेहऱ्यावरचं हास्य कळत नाहीये, किती खुल्लोय तुझा चेहरा। सुमन बयोला म्हणत असते, ही तर प्रेमात पडल्याची लक्षण आहे। तेवढ्यात इरा तिचा हात ओढते बयोचा आणि म्हणते, काय ग ये, काल कुठे होतीस ग रात्रभर? तेव्हा बयो म्हणते, तुला माहिती नाही का मी कुठे होते? इरा तू एवढ्या खालच्या थराला जाशील ना, असं वाटलं नव्हतं मला। अगं जरा तरी काहीतरी वाटू दे तुला, रात्रभर एखाद्या मुलीला बाहेर ठेवतेस, काही झालं असतं मला म्हणजे? अगं जरा तरी माणुसकी जपत जा इरा। इरा म्हणते, हे माणुसकीचे धडे ना स्वतःकडे ठेव, डॉक्टर विशाल सोबत कुठे होती ते सांग आधी मला। बयो म्हणते, विशाल सरांना कळलं होतं की मी एकटी आहे, ते मला सोबत करण्यासाठी आले होते, कुठल्याही चांगल्या माणसांनी हेच केलं असतं जे विशाल सरांनी केलं। आता ही लगेच इरा म्हणते, तू विशाल सरांसोबत का फिरत होतीस सांग? आता लगेच सुमन आत्या म्हणतात, गे बाय माझे, तू रात्रभर बाहेर होतीस का? इरा म्हणते, सांग ना सांग, आत्याला सांग, तू बाहेर होतीस विशाल सरांसोबत ते? आता ही बयो काही बोलणार, तेवढ्यात आता सुमन म्हणते, का ग तुला का त्रास होतो इरा, ती विशाल सोबत होती म्हणून? लगेच इरा म्हणते, हिची लायकी आहे का, मोलकरीन कुठली, एका डॉक्टर सोबत फिरतीये? आता मात्र बयो संतापते आणि म्हणते, बस कर इरा, खूप
जास्ती बोलतेस. तू सारखं काय ग मोलकरीण बोलत असतेस मला. आम्ही तुमच्या घरातली कामं करतो ना, म्हणून तुमचे वेळ आणि कष्ट वाचतात. एक दिवस जर मी आले नाही ना तर काम करून बघ, मग समजेल तुला मोलकरणीचं काय महत्व असतं ते. कुठलंच काम छोटं मोठं नसतं इरा. मला माझ्या आईने कष्ट करून जगायला शिकवलंय आणि या गोष्टीचा ना मला फार गर्व आहे. आता मी काय करते त्यापेक्षा जास्ती महत्वाचं ना मी पुढे जाऊन काय करणार ते महत्वाचं आहे. तुझ्या माहितीस्तव सांगते मी, माणसाची लायकी आपल्या शिक्षणाने ठरते. सध्या मी तू घेतेस ना तेच शिक्षण घेते डॉक्टरकीचं, आणि पुढे जाऊन मी पण डॉक्टरच होणार आहे तुझ्यासारखी. त्यामुळे जे काय बोलतेस ना ते विचार करून बोल. सुमन म्हणते तुला जास्ती मार्क होते ना ग बयो मागच्या वर्षी परीक्षेमध्ये इरापेक्षाही. इराला आता खूप राग येतो आणि संताप येतो आणि तिथून गपचूप निघून जाते ते. सुमन आणि बयो दोघी जणी हसायला लागतात. मग सुमन म्हणते बघ कशी गेली. अशा लोकांचे कान ना सोनारानेच टोचायचे असतात. बरं केलं, भारी सुनावून टाकलंस तू तिला. बयो म्हणते आत्या मला कोणी काही बोललं ना तर मला फरक नाही पडत, पण कोणाच्या कामावरनं कशाला बोलायचं कोणाला. ज्याचं त्याचं काम ज्याच्या त्याच्या जागी अगदी बरोबरच असतं. सुमन म्हणते हे तू बरोबरच बोललीस बाई. तिच्या डोक्यात नुसतं भुसा भरलेला आहे. बयो म्हणते नाहीतर काय, गाढवा पुढे वाचली गीता आणि रातचा गोंधळ बरा होता. जाऊ दे आत्या, मी बाबांना चहा देऊन येते. आता बयो शुभमकरांना चहा द्यायला गेली आहे. शुभम करतात अगं बयो कुठे राहिली होतीस तू, केव्हाची वाट बघतोय मी तुझी. तुला माहिती आहे का त्या मोकल काकूच्या मुलाचा नंबर मिळालाय मला. बयो म्हणते काय सांगताय बाबा, तुम्ही त्यांना फोन लावला का. मग शुभमकर म्हणतात अगं नाही ना, तुझीच वाट बघतोय, आपण लावू आता फोन. बयो म्हणते पण बाबा तिथे रात्र असेल ना आता यावेळेला. शुभमकर म्हणतात अगं जास्ती काही वेळ नसेल, 10-11 वाजले असतील, बघूया तर खरी, ॲटलिस्ट ट्राय करूया ना फोन लावून. आता शुभमकर कॉल करतात पण तिकडनं काहीच रिस्पॉन्स मिळत नाही. अमित नावाचा मुलगा आहे मोकल काकूंचा, त्यांना हे कॉल करताय. बयो म्हणते बाबा आता हो काय करायचं. शुभमकर म्हणतात तू काळजी करू नकोस, त्यांचा पुन्हा कॉलबॅक आला तर मी त्यांना कळवतोच. पण काय गं बयो त्यांचे रिपोर्ट आलेत का मोकल काकूंचे. बयो म्हणते नाही ना बाबा, आता रिपोर्ट घ्यायसाठीच मी चालले आहे हॉस्पिटलमध्ये, तुम्ही पण लवकर या. शुभमकर म्हणतात हो बाळा मी आलोच, तू जा पुढे. आता बयो जात असते तेव्हा शुभमकर तिला पुन्हा आवाज देतात आणि म्हणतात काय गं बयो, काल रात्री तू विशालसोबत होतीस का, हॉस्पिटलमध्ये काही इमर्जन्सी आली होती का. आता बयो शुभमकरांशी खोटं बोलते. आता काय सांगणार ती, इराने असे काही प्रताप केले म्हणून. ती म्हणते हो बाबा थोडी होती खरी इमर्जन्सी, पण झाली सॉल्व आता, असं म्हणून ती निघून गेली आहे. आता तिला पुन्हा एकदा टेन्शन आलं की ती शुभमकरांशी खोटं बोलली आहे म्हणून. सुमन म्हणते काय गं बयो, आत्ता तुझ्या चेहऱ्यावरचे रंग काहीतरी वेगळं सांगत होते आणि आता पुन्हा वेगळं सांगताय. बयो म्हणते नाही ग त्या तसं काही झालेलं नाही आहे. सुमन म्हणते अगं बयो दिवाळीला आपण जसे रांगोळीचे ठिपके काढतो की नाही, तसे मला आत्ता तुझ्या चेहऱ्यावरचे ठिपके जोडले ना तर एक मस्त रांगोळी दिसते. त्यात तुझा गुलाबी झालेला चेहरा, एकटं हसणं, म्हणजे डॉक्टर विशाल सोबत रात्रभर घराबाहेर असणं. खरं सांग बयो तुझं आणि विशालचं काही चालू तर नाही आहे ना. आता रंगीत रांगोळी वगैरे एवढं बोलायची काही गरज होती का, मला लक्षात ठेवायला अवघड जातो असो. तर आता ही बयो म्हणते नाही ग ते असं काही नाही आहे, तू तुझे रांगोळीचे ठिपके पूस आणि कामाला लाग. सुमन म्हणते अगं बयो मला नक्की सांग काय तुमच्यामध्ये. बयो म्हणते अगं त्या खरंच काही नाही आहे, तुला माहिती आहे ना मी इथे डॉक्टर होण्यासाठी आली आहे, माझ्या आईचं स्वप्न पूर्ण करायला आली आहे. असं खूप मला अभ्यास असतो ग, टेन्शन असतं, असं प्रेमाबिमाला काही माझ्याकडे वेळ नाही आहे. ज्या गावाला जायचंच नाही त्याचा पत्ता कशाला विचारायचा. सुमन म्हणते बयो प्रेमासाठी वेळ काढावा लागतो असं तुला कोणी सांगितलं ग. ग प्रेम ठरवून होत नसतं, वयात आल्यावरती एखाद्या विशिष्ट व्यक्तीचे विचार आपल्या मनात येत असतात, सारखे आपण त्याचाच विचार करत असतो. आता इथे बयोला आठवतं की तिच्या आईने पण तिला सांगितलेलं असतं समजावून, म्हणजे भारतीताईंनी, की आपण सारखा त्याच व्यक्तीचा विचार करतो आणि त्याचं कामही करायला आपल्याला आवडतं एक्सेट्रा एक्सेट्रा. पण बयो मात्र तिच्या मनातली फिलिंग लपवतीये आणि तिथून निघून जातीये. आता सुमन विचार करते बयो तू मला सांगू नकोस, तुझ्या डोळ्यातले सगळे रंग मला सगळं सांगतात. पाणी कुठेतरी मुरतंय पण कुठे मुरतंय हे कळत नाहीये. बयो निघाली आता कॉलेजला जायला, पण ती पुन्हा गालातल्या गालात हसत असते बाहेरच. आता तिला तिच्यासारखीच एक बयो दिसली आहे, म्हणजे तिचं मन तिला काहीतरी सांगतंय. तर ही बयो विशालच्या प्रेमात पडली आहे हे मात्र नक्की. तर प्रेक्षकांनो हा आहे भाग 1. भाग 2 तुम्हाला लगेचच प्रदर्शित करते. आज खूप मोठं दाखवलंय, डिटेल रिव्ह्यू देते, त्यासाठी एखादा लाईक आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.